नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, 63 वर्षावरील पेन्शनधारकांसाठी एक महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे। बातमी आहे 63 वर्षावरील पेन्शनधारकांचे नशीब चमकले, अतिरिक्त पेन्शनमध्ये थेट 10% वाढ। मित्रांनो, काय ही बातमी नक्की बघूया, पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। मित्रांनो, पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी। 63 वर्षापेक्षा जास्त वयाच्या पेन्शनधारकांना अतिरिक्त पेन्शनमध्ये 10% वाढ मिळेल। ही नवीन योजना ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनात आर्थिक सुरक्षा आणि समृद्धी आणण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे। या व्हिडिओमध्ये आपण नवीन पेन्शन वाढ योजनेबद्दल सविस्तर माहिती पाहूया। मित्रांनो, वृद्धापकाळ आर्थिक सुरक्षितता हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे। हे आव्हान समजून घेत सरकारने 63 वर्षापेक्षा जास्त वयाच्या पेन्शनधारकांसाठी ही विशेष योजना सुरू केली आहे। या योजनेचा उद्देश वृद्धांना त्यांच्या निवृत्तीनंतर सन्माननीय जीवन जगण्यास मदत करणे आहे। पेन्शन वाढ योजना 2025 ही एक नवीन उपक्रम आहे जी 63 वर्षापेक्षा जास्त वयाच्या पेन्शनधारकांना लाभ देईल। या योजनेअंतर्गत पात्र पेन्शनधारकांना त्यांच्या मूळ पेन्शनपेक्षा 10% अतिरिक्त पेन्शन मिळेल। ही वाढ त्यांच्या सध्याच्या पेन्शन रकमेत जोडली जाईल, ज्यामुळे त्यांच्या मासिक उत्पन्नात लक्षणीय वाढ होईल। मित्रांनो, या नवीन पेन्शन वाढीच्या योजनेतून पेन्शनधारकांना अनेक फायदे मिळतील, जसे की आर्थिक सुरक्षा। 10% अतिरिक्त पेन्शन ज्येष्ठ नागरिकांची आर्थिक स्थिती मजबूत करेल। राहणीमान सुधारणे, यामध्ये वाढीव पेन्शनमुळे त्यांना त्यांचे दैनंदिन खर्च आणि वैद्यकीय खर्च चांगल्या पद्धतीने भागवता येईल। महागाई संरक्षण, ही वाढ महागाईचा परिणाम कमी करण्यास मदत करेल। स्वावलंबन, अतिरिक्त उत्पन्नामुळे ज्येष्ठ नागरिक अधिक स्वावलंबी बनू शकतील। मानसिक शांती, मित्रांनो, आर्थिक चिंता कमी झाल्याने मानसिक आरोग्य सुधारेल। मित्रांनो, या योजनेसाठी पात्रता काय आहे हे आपण एकदा बघूया। मित्रांनो, पेन्शन वाढ योजना 2025 साठी खालील मुख्य पात्रता आहेत। पहिला आहे अर्जदाराचे वय 63 वर्ष किंवा त्याहून अधिक असावे। अर्जदार सध्या कोणत्याही सरकारी पेन्शन योजनेचा लाभार्थी असावा। अर्जदाराचे आधार कार्ड पेन्शन खात्याशी जोडलेले असणे आवश्यक आहे। अर्जदार गेल्या 5 वर्षापासून सतत पेन्शन घेत असावा। मित्रांनो, आता आपण बघूया की या अर्जाची प्रक्रिया काय आहे। मित्रांनो, पेन्शन वृद्धी योजना 2025 साठी अर्ज प्रक्रिया सोपी आणि सुरळीत करण्यात आली आहे। ही खालीलप्रमाणे आहे। सगळ्यात आधी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागेल, सरकारी पोर्टलला भेट द्यावी लागेल आणि पेन्शन वृद्धी योजना 2025 च्या लिंकवर क्लिक करावे लागेल। तुमचा पेन्शन खाते क्रमांक आणि आधार क्रमांक त्यामध्ये प्रविष्ट करावे लागेल। आवश्यक माहिती भरावी लागेल आणि कागदपत्रे अपलोड करावे लागतील। फॉर्म सबमिट करावा लागेल आणि पोच पावती मिळवावी लागेल। जर मित्रांनो तुम्हाला ऑफलाईन अर्ज जर करायचा असेल तर तुम्हाला जवळच्या पेन्शन कार्यालयातून किंवा बँकेच्या शाखेतून अर्ज प्राप्त करावा लागेल। तो फॉर्म पूर्णपणे भरावा लागेल आणि आवश्यक कागदपत्रांच्या प्रती त्याला जोडावे लागतील। भरलेला फॉर्म सबमिट करावा लागेल आणि पावती मिळवावी लागेल। मित्रांनो, आपण हे बघूया की या फॉर्मसाठी आवश्यक कागदपत्रे काय काय लागतील। मित्रांनो, खालीलपैकी तुम्हाला कागदपत्रे सादर करावी लागतील। त्यामध्ये आहे आधार कार्डची प्रत, पेन्शन पासबुकची प्रत, वयाचा पुरावा, जन्म प्रमाणपत्र किंवा पासपोर्ट पण चालेल, बँक खाते विवरण, अलीकडील पासपोर्ट आकाराचा फोटो आणि स्वघोषणापत्र। अतिरिक्त पेन्शनचे वितरण खालील पद्धतीने केले जाईल। ते थेट लाभार्थ्याच्या नोंदणीकृत बँक खात्यात जमा केले जाईल। ह्या पेन्शनचे वितरण दरमहा केले जाईल। योजना लागू झाल्यापासून 30 दिवसाच्या आत पहिले पेमेंट केले जाईल। लाभार्थ्यांना SMS आणि ईमेलद्वारे पेमेंटची सूचना दिली जाईल। तर मित्रांनो, कशी वाटली ही कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।